अजित, काहीही झालं तरी मीराने ते मोदक पूर्ण करता कामा नयेत. नाही होणार मम्मा, कारण हा प्लॅन 100% वर्क होणार आहे. आता आपण दोघं वेदाच्या खोलीत शिरलो म्हटल्यावरती तो गावरान गोडवा धावत पळत येणार इकडे. यायलाच पाहिजे. जर ती आली नाही तर माया आणि तुझे बाबा त्या मोदकांची वाट कशी लावणार? वेदा, काय करतेस तू? काय चाललंय? अच्छा, अभ्यास चाललाय का? तुझं मन रमतंय का ग अभ्यासात आणि शाळेत? मामा मॉन, आता तर आपली वेदा बोलू लागली आहे म्हणजे स्कूल मधले सगळे फ्रेंड्स खुश असतील, हो की नाही वेदा? काय शिकवतात शाळेत तुला? आम्हाला तरी सांग. मामा, मी ना आपल्या वेदाला कधी कविता म्हणताना ऐकलंच नाहीये. हो की. आज ती आपल्याला पोएम ऐकून दाखवेल, हो की नाही वेदा? ऐकव ऐकव. म्हण म्हण. म्हण ना वेदा, एक पोएम प्लीज. वेदा, एक छान पोएम म्हणून दाखव बरं. स्वप्नात स्वप्नात पाहिले राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग. वा, व्हेरी गुड वेदा, व्हेरी गुड. वा 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 वा, मस्तच. हा, बरोबर खेळत पत्ते बसले होते दोन चित्ते. घाबरलेलो मी. पुढे. उंट होते वाचत कुराण, माकड होते सांगत पुराण.
मीरा काय रे हरी, बघतोयस ना मी काम करते. जा ना, थोड्या वेळाने ये. हा, धोका धोका. कसला धोका? नर्मदा आत्या आणि अजित दोघही वेदाच्या खोलीत गेलेत. तिला त्रास देतील ते. वेदा? वेंधळ्यासारखी काय धावत सुटली असतो? किती वेळा सांगितलंय घरात वापरताना जरा लक्ष देत जा. पडली असतीस ना तुला, मी पकडलं नसतं तर. माठ. बोलतोय तुझ्याशी मी. वाह 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 वाह, काय मस्त दिसतायत मोदक. वाह. कौतुक करायला आलो का आपण मीराचं इकडे? का गं? अहो, ती सून म्हणून फेल व्हायला पाहिजे, म्हणजे ही प्रथा पूर्ण होणार नाही, म्हणजे मंगळसूत्र सुलट करण्याचा विधी होणारच नाही. हा काय करा ते मोदक. किती कोट्या मनाची माणसं आहात. माणसांना तर त्रास देताच, देवाचे नैवेद्य तरी सोडायचे. बुद्धीच नाही तर विचार तरी कसा करा. व्हेरी गुड वेदा, व्हेरी गुड. किती छान म्हणते ना कविता. झाली? अरे वा 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 वा, किती मस्त. काय चाललंय हे? तुम्ही वेदाच्या खोलीत काय करताय? आणि यायच्या आधी मला विचारलं? एक्सक्यूज मी मीरा, आमच्याशी असं का बोलतेस तू? हो ना, म्हणजे आम्ही काय वेदाच्या खोलीत यायचंच नाही का? नाही, माझ्या परवानगीशिवाय कोणीच यायचं नाही. मी सुद्धा आता मी सुद्धा यायचं नाही का वेदाच्या खोलीत? आईसाहेब, तुम्ही? हो, मी तुम्हाला म्हणाले नव्हते. मग नर्मदा आणि अजितला तरी कशी म्हणू शकलीस ग? माझ्या घरातल्या माणसांशी बोलायची ही पद्धत आहे तुझी? तुझा हा तोरा इकडे खपून घेतला जाणार नाही मीरा. मी जिवंत आहे अजून. हो आईसाहेब, हे बघा, तसं नाहीये. नर्मदा आत्या आणि अजित दादा ना वेदाला त्रास द्यायला आले होते, म्हणून मी फक्त. अगो बाई, तरीच म्हटलं.
अजून हिने माझ्यावर आळ कसा नाही घेतला? तरी बरं वहिनी, तुम्ही वेळेत आला. हो ना मम्मा, काल हिने त्या मायाला ब्लेम केलं. या वेदाला विषारी बिस्किट खाऊ घातलं म्हणून. आणि आता हो ना, उद्या तर ही असंही म्हणू शकते ना की नर्मदा आत्याला घराच्या बाहेर काढा म्हणून. आत्या, तुम्ही वेदा बास मीरा, तू खोटे आरोप करतेस ह्यांच्यावर. हे सगळं करण्यापेक्षा ना तुला जे काम दिलंय ते आधी पूर्ण कर. मी आता आरतीला सुरुवात करते. आरती संपायच्या आत मला 151 मोदकांचा नैवेद्य तयार हवा. आणि तो जर का तयार नसेल तर मंगळसूत्र सुलट होणार नाही. चल नर्मदा. हो आले. चल जाऊ. वेदा, तू अभ्यास कर, मी आले. हा लगेच सांगते. अभ्यास कर, मी आले लगेच. हा हे कसं झालं? मी तर मोदक बनवून गेले होते. हे कोणी केलं? 151 मोदक करणार आहेस ना ती? 151 काय, साधे 11 मोदक सुद्धा होऊ देणार नाही. ती बे टाकला होता आणि मी फसले. त्यांनी वेदाला त्रास देण्याचं नाटक केलं आणि मला कळलं कसं नाही. आता काय करू मी? बाबा, थँक्यू. तुम्ही मला ही शक्ती दिली. मी मीरासमोर उभी राहू शकते, पण ती मला बघू शकणार नाही. जेव्हा माझी इच्छा असेल तेव्हाच ती मला बघू शकणार. दिलेलं काम जर का मीराला वेळेत पूर्ण करता आलं नाही तर रामपुरेंची सून म्हणून ती योग्य नाही हे आपोआप सिद्ध होईल. आता काय करू मी? काही आरतीला सुरुवात पण करतील आणि नैवेद्यासाठी 151 मोदक हवे. काय करू? नैवेद्य कसा तयार करू? मीरा, किती भोळी आहेस तू. जरा विचार करून काम करत जा. आता कसं करशील सांग. यावेळेला तरी दिलेलं काम पूर्ण केलंस का? मॅडम, वरी एकही मोदक शिल्लक नाहीये. वहिनी, आरतीला सुरुवात करायची. हो. नाही म्हणजे आरती संपेपर्यंत मीरा येईल. म्हणजे अशी अपेक्षा करूया. हा?
करता दुखरता वार्ता विघ्नाची आरती सुरू झाली. की मंगळसूत्र सुलट करण्याचा जो विधी आहे तेव्हा सासू नवीन सुनेला एक कामगिरी सोपव. ते काम सुनेला वेळेत पूर्ण करायचं असतं. रामपुरे घराची प्रथा आहे तशी. विधी सुरू होण्याआधी मी गणपती आणि महागौरी मातेची आरती करते. नैवेद्यासाठी तुला 151 मोदक तयार करावे लागतील. दिलेलं काम जर का मीराला वेळेत पूर्ण करता आलं नाही तर रामपुरेंची सून म्हणून ती योग्य नाही हे आपोआप सिद्ध होईल. नाही नाही, मी मी पटकन मोदक बनवते. काय होतंय हे? मोदक का बनत नाहीयेत माझ्याकडनं? मगाशी तर छान होत होते. वेंधळी ग माझी लाडकी बहीण वेंधळी. पूर्वी अशी घाईत रांगोळी चुकवायचीस आणि आता मोदकही चुकतायत. सुनीता ये. वहिनी, अगं आरती संपत आली आहे. झाले का मोदक? आनंदाताई, ते मी मोदक बनवले पण वाव, वहिनी अगं काय स्पीड आहे तुझ्या हाताला. एकदम बुलेट ट्रेन. एवढे तू बनवलेस? अनबिलिव्हेबल. हे कसं झालं? वहिनी, अगं आरतीवरती संपत आली आहे. तू आवर पटकन, मी आणि सुनीता हे वर घेऊन जातो. सुनीता, पानं दे. अहो आनंदाताई, ते आवरून घे. अगं संपत आली आरती. हा, अहो आनंदाताई, हे मोदक. वहिनी तू ना कमाल आहेस. वरती येत ना सगळे तोंडावर पडणार आहेत. आम्ही हे घेऊन जातो. तू आवर आणि पटकन वरती. हा सुनीता, चल.